नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. श्री गणेशाय नमः. गणपतीला नमस्कार करून मारुतीची कहाणी आपल्याला सांगते, नक्की ऐका. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत असायचा. त्याला एक सून होती आणि एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरा देवाला जात, भिक्षा मागून धान्य आणीत. सून घरात बसून स्वयंपाक करून ठेवीत असे. सासू सासऱ्यांना वाढीत असे. उरले सुरले आपण खात असे. असे होता होता श्रावण मास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊ घाल, माखू घाल म्हणाला. बाबा, घरामध्ये तेल नाही, तुला कशाने न्हाऊ घालू? माझ्यापुरतं तेल घागरीत असेल. थोडं शेंडीला लावून न्हाऊ घालून जेवू घातले. उरले सुरले आपण खाल्ले. असे 4 शनिवार झाले. चौथे शनिवारी तांदूळ मागून जातेवेळीस घरभर तांदूळ टाकून तो अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरे झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासी भटकींनी घर भरले. सासू सासरा देवाहून आली. तो त्यांना काही घर ओळखेना. हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन पुढे आली. मावंजी, सासूबाई, इकडे या. अगं, तू कोणाच्या घरात राहिली आहेस? तिने सर्व हकीकत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊ घाल, माखू घाल म्हणाला. बाबा, घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशाने घालू? तो म्हणाला, माझ्यापुरता घागरीत असेल ते थोडे शेंडीला लावून न्हाऊ घाल, जेवू घाल. घागरीत हात घालून तेल काढले, त्याला न्हाऊ घातला, जेवू घातला. उरले सुरले मी खाल्ले. असे 4 शनिवार झाले. चौथे शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागून घेतले. जातेवेळी तो तांदूळ घरभर फेकून अदृश्य झाला. तो इकडे मोठा चमत्कार झाला. मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले, असं म्हणून त्यांना आरती केली. सर्वजण घरात गेली. त्यांना जसा मारुती देव प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.